श्री स्वामी समर्थ। अष्टविनायक यात्रा महाराष्ट्रातील 8 गणपती मंदिरांचा समूह आहे, ज्याची धार्मिक यात्रा प्रत्येक भक्तासाठी एक महत्त्वपूर्ण आध्यात्मिक अनुभव असतो। अष्टविनायक यात्रेत तिसरे स्थान आहे रायगड जिल्ह्यातील पाली येथील बल्लाळेश्वर गणपतीचे। या मंदिराचे ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व अत्यंत मोठे आहे। या व्हिडिओत आपण पालीच्या बल्लाळेश्वर गणपती मंदिराचे महत्त्व, इतिहास, स्थापत्य आणि भक्तांमध्ये त्याचे स्थान यावर सविस्तर चर्चा करू। पाली हे रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक लहान गाव आहे। पाली हे खोपोली आणि कर्जत या 2 शहरांपासून जवळ आहे, ज्यामुळे ते एक प्रमुख धार्मिक केंद्र बनले आहे। पाली गाव हिरवळीने नटलेले असून येथे असलेल्या बल्लाळेश्वर गणपतीमुळे ते प्रसिद्ध आहे। पाली गाव प्राचीन काळापासून व्यापार आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जात होते, पण आज ते मुख्यतः या पवित्र गणपतीमुळे ओळखले जाते। बल्लाळेश्वर गणपतीची कथा अत्यंत रोचक आहे आणि ती गणपतीच्या भक्तांसाठी एक आदर्श उदाहरण आहे। पौराणिक कथेनुसार पालीमध्ये बल्लाळ नावाचा एक भक्त राहत होता, जो भगवान गणपतीचा अतिशय निष्ठावंत भक्त होता। त्याचे वडील करंजे नावाचे व्यापारी गणपतीची पूजा आणि भक्ती मानत नव्हते। एकदा बल्लाळने त्याच्या मित्रांसोबत गणपतीची पूजा करण्यासाठी एका झाडाखाली मंडप बांधला आणि तिथे गणपतीची स्थापना केली। त्याचे वडील अत्यंत संतापले आणि त्यांनी गणपतीच्या मूर्तीला फेकून दिले आणि बल्लाळला मारहाण करून त्याला एका झाडाला बांधले। त्यानंतर बल्लाळ गणपतीची निष्ठेने प्रार्थना करत राहिला। त्याची भक्ती पाहून भगवान गणेश प्रकट झाले आणि त्याला दर्शन दिले। गणेशाने बल्लाळला वर दिला की तो कायम त्यांच्या नावाने ओळखला जाईल आणि म्हणूनच या गणपतीला बल्लाळेश्वर हे नाव मिळाले। बल्लाळेश्वर गणपती मंदिराचा इतिहास अत्यंत प्राचीन आहे। असे मानले जाते की या मंदिराची मूळ स्थापना सत्ययुगात झाली होती, परंतु सध्याचे मंदिर श्रीमंत पेशव्यांच्या काळात बांधले गेले। 1760च्या दशकात नाना फडणवीस यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्याचे नवीन स्वरूप निर्माण केले। बल्लाळेश्वर गणपती मंदिर हे स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे। या मंदिराचे संपूर्ण बांधकाम दगडी आहे। मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्व दिशेला आहे, ज्यामुळे सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरण थेट गणपतीच्या मूर्तीवर पडतात। मंदिराच्या गर्भगृहात गणपतीची मूर्ती स्थिर आहे। हे मंदिर अशा प्रकारे उभारण्यात आले आहे की हिवाळ्यात दक्षिणायनात सूर्योदयाच्या वेळी सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात। मंदिर हे संपूर्णपणे दगडी असून या दगडांना शिशाच्या रसाने एकमेकांबरोबर चिटकवलेले आहे। बल्लाळेश्वराची 3 फुटी उंच मूर्ती ही एक दगडी सिंहासनावर स्थित आहे। ही मूर्ती पूर्वाभिमुख आहे। मूर्तीची सोंड डाव्या बाजूला वळलेली आहे। मूर्तीचे डोळे व बेंबी हिरे जडित आहे। मूर्तीची पार्श्वभूमी ही चंदेरी असून त्यावर रिद्धी सिद्धी दिसून येतात। बल्लाळेश्वराची खासियत म्हणजे गणपतीचा आवडता पदार्थ हा मोदक असतो, मात्र या देवाला बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवला जातो। मूर्तीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती स्वच्छ दगडात कोरलेली असून मंदिराच्या गर्भगृहात तिचे सहज दर्शन होते। मूर्तीच्या मागील बाजूस एक आकर्षक शिल्पकाम केलेले आहे, जे मंदिराच्या प्राचीनतेचे प्रतीक आहे। बल्लाळेश्वर गणपती मंदिरात वर्षभर धार्मिक विधी आणि उत्सव आयोजित केले जातात। गणेशोत्सव हा प्रमुख उत्सव असून त्यावेळी मंदिरात हजारो भक्त गणपतीचे दर्शन घेण्यासाठी येतात। गणेश चतुर्थीच्या दिवशी मंदिरात विशेष पूजा आणि आरत्यांचे आयोजन केले जाते। याशिवाय भाद्रपद महिन्यात होणारी सिद्धिविनायक यात्रा ही देखील अत्यंत महत्त्वाची असते। या काळात बल्लाळेश्वराच्या मंदिरात विशेष महापूजा केली जाते। माघ महिन्यातील गणेश जयंती देखील मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। बल्लाळेश्वर गणपती हे भक्तांसाठी अत्यंत श्रद्धास्थान आहे। असे मानले जाते की बल्लाळेश्वर गणपतीची निष्ठेने पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। भक्त आपल्या जीवनातील अडचणी, संकटे दूर करण्यासाठी आणि सुख समृद्धी मिळवण्यासाठी या गणपतीची उपासना करतात।
तसेच विद्यार्थी आणि व्यावसायिक लोक यशाची प्राप्ती करण्यासाठी बल्लाळेश्वर गणपतीच्या चरणी नतमस्तक होतात. हे मंदिर गणपतीच्या निष्ठावंत भक्तांसाठी एक महत्त्वाचे स्थान आहे, कारण इथे आलेल्या भक्तांना शांती, समाधान आणि यशाची प्राप्ती होते असे मानले जाते. बल्लाळेश्वर गणपती मंदिर वर्षभर भक्तांसाठी खुले असते. तथापि विशेषतः गणेशोत्सव आणि गणेश जयंतीच्या दिवशी येथे भक्तांची गर्दी असते. पावसाळ्यात पाली आणि परिसर निसर्ग सौंदर्याने भरलेला असतो, ज्यामुळे या काळात येथे भेट देणे एक वेगळाच अनुभव असतो. याशिवाय इतर वेळेतही मंदिरात शांतता आणि भक्तिमय वातावरण असल्याने भक्त वर्षभर कधीही येथे येऊन दर्शन घेऊ शकतात. पाली हे केवळ बल्लाळेश्वर गणपतीसाठी प्रसिद्ध नाही, तर त्याच्या आसपास अनेक इतर धार्मिक आणि पर्यटन स्थळे आहेत. सुधागड हा किल्ला इतिहासप्रेमी आणि पर्यटकांसाठी एक आकर्षणाचे केंद्र आहे. तसेच पालीच्या आसपास असलेल्या विविध नद्यांचे तीर देखील निसर्गप्रेमींसाठी एक सुंदर स्थान आहे. भक्त बल्लाळेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर या इतर स्थळांना भेट देऊन आपल्या यात्रेचा आनंद घेऊ शकतात. अष्टविनायक यात्रेत 3ऱ्या क्रमांकाचे गणपती मंदिर म्हणून पालीतील बल्लाळेश्वर गणपतीचे महत्त्व खूप मोठे आहे. मोरगावच्या मोरेश्वर गणपती आणि सिद्धटेकच्या सिद्धिविनायक गणपती दर्शनानंतर भक्त पालीच्या बल्लाळेश्वर गणपतीचे दर्शन घेतात. अष्टविनायक यात्रेच्या या टप्प्यावर भक्तांना एक नवीन ऊर्जा आणि भक्तीची अनुभूती होते. पालीतील बल्लाळेश्वर गणपती हे अष्टविनायक यात्रेतील 3रे प्रमुख मंदिर आहे. या गणपतीचे धार्मिक महत्त्व मोठे आहे आणि ते भक्तांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर करण्यास सक्षम मानले जाते. या मंदिराला भेट देणे म्हणजे भक्तांसाठी एक अद्वितीय अनुभव असतो, ज्यामुळे त्यांना मानसिक आणि आध्यात्मिक शांती मिळते. तर आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास कमेंटमध्ये जय गणेश लिहायला विसरू नका. तसेच चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.